that is the parking lot, which is jam packed, and it is 8:42 a.m. and I'm starting Old Drag. Best of luck. सो त्या कार पार्किंगपासनं हा ऑफिशियल ट्रेल हेड आहे, अँड दॅट इट सेल्फ इज लाईक 0.8 miles. आणि तो रस्ता आहे असा पेव्ड रस्ता आहे, पण आजूबाजूची जी प्रॉपर्टी आहे दॅट इज प्रायव्हेट प्रॉपर्टी. मस्त ब्युटिफुल आहे. देर इज लाईक अ स्ट्रीम देअर अँड द हाऊसेस वर लाईक सो गॉर्जियस. पण हे जे ओल्ड ड्रॅग आहे याचा सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे वरचं रॉक स्क्रॅम्बल. दिस इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी स्ट्रेन्युअस हाईक, आणि आहे खूप स्ट्रेन्युअस आहे. पण पहिला जो ऑलमोस्ट 1.5 miles आहे फ्रॉम द ट्रेल हेड इज क्वाईट अ ग्रेड. म्हणजे एक स्टीप स्लोपवरती आपण चढतो, पण साधा रस्ता आहे, म्हणजे रॉक्स वगैरे काही नाही. पण इन दी स्टार्टिंग विथ द सेकंड अँड थर्ड माईल ते रॉक स्क्रॅम्बलिंग सुरू होतं. अँड दॅट रॉक स्क्रॅम्बलिंग इज लाईक नेवर लाईक स्ट्रेट. खूप कठीण आहे रॉक स्क्रॅम्बलिंग. मी ज्या दिवशी गेली होती त्या दिवशी संडे होता. सो हे असे सेक्शन्स भरपूर आहेत ज्याच्यामध्ये यू हॅव टू लाईक, सो आता हे रांगत जायचं आहे ऑलमोस्ट. सो असे भरपूर सेक्शन्स आहेत. आणि मी जेव्हा गेली होती दॅट वॉज अ संडे ऑन द मेमोरियल डे वीकेंड, त्याच्यामुळे इट वॉज जॅम पॅक्ड. ते पार्किंग लॉटमध्ये बघितलंच असणार, इट वॉज जॅम पॅक्ड. मी ॲक्च्युली 8 वाजता पोहोचले होते तिथे, पण तरी पण इट वॉज लाईक पॅक्ड. त्याचा एक फायदा असा झाला की इन ऑल दोज रॉक क्लाइम्बिंग सेक्शन्स आय हॅड समवन ऑलमोस्ट गाईडसारखं पुढे होतं, राईट. सो आपण त्यांचं बघतो की त्यांचे हात कुठे आहेत, पाय कुठे आहेत, अँड दॅट कॅन हेल्प्स अस. जर सपोज कोणी नसतं तर ऑन सर्टन सेक्शन्स मला कदाचित कळलं नसतं की कुठे आणि कसं जायचं, बिकॉज समोरचा माणूस आय कॅन लर्न फ्रॉम दर मिस्टेक्स ऑलमोस्ट. सो दॅट वॉज अ गुड पार्ट. भरपूर ठिकाणी देर वॉज ॲक्च्युली लाईन लागल्या होत्या, बिकॉज काही सेक्शन्स खूप नॅरो असतात, राईट. त्याच्यामध्ये फक्त एकच पर्सन जाऊ शकतो ॲट अ टाईम. अँड ऑब्वियसली बिकॉज दिस इज सो पॉप्युलर, ऑल एज ग्रुप्सचे लोक आले होते. देर वॉज लाईक ओल्ड पीपल, चिल्ड्रन, ऑब्वियसली अ लॉट ऑफ यंग पीपल. बट एवढ्या सगळ्या लोकांमुळे भरपूर ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले होते, आणि त्याच्यामुळे असा सॉलिट्यूड नव्हता या हाईकमध्ये. बट लाईक आय सेड, दॅट हॅज दी अदर ॲडव्हान्टेज ऑफ मी बिंग अ लिल बिट मोर कम्फर्टेबल इन सर्टन सेक्शन्स. बिकॉज मी एकटी होती, मी धडपडली तर मला कोणी पकडायला नव्हतं. सो दॅट वॉज अ गुड ॲस्पेक्ट. सो हे समोर जे दिसत आहेत दे आर ऑल पीपल वेटिंग. त्याच्या पुढे एक नॅरो जागा होती, आणि त्याच्या वेळेला फक्त एकच हे बघ ही रांग लागलेली आहे फुल. त्याच्यामुळे कधी कधी बोर व्हायचं, बिकॉज ऑल वी हॅड टू डू वॉज स्टँड देअर अँड डू नथिंग. बट स्टील दिस वॉज एन अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग चॅलेंज. वेदर वॉज परफेक्ट. मी जेव्हा गेली होती तेव्हा उघडं होतं, ॲटलिस्ट जेव्हा मी हायकिंग करत होती तेव्हा परफेक्ट वेदर होतं, ओपन स्काईज. सो आता ह्या सेक्शनमध्ये ही जी बाजूची लेज दिसते याच्यावरती एकदम एवढी पाय दोन्ही ठेवायला जागाच नसते आपली, त्याच्यामुळे वी हॅव टू सपोर्ट विथ अवर हँड्स इन दी अपोजिट रॉक फेस. इट्स इंटरेस्टिंग. गोप्रोमध्ये ॲक्च्युली कळत नाही, म्हणजे आता मी बघते आहे हा व्हिडिओ आणि मला कळतं आहे की बिकॉज ते मी केलेलं आहे, राईट. पण आय एम इमॅजिनिंग लाईक अ थर्ड पर्सन व्ह्यूइंग दिस, अँड आय एम नॉट शुअर इफ दे विल गेट इट. बट चेस्ट माउंट होता, राईट, गोप्रोचा. माझ्या मागे एक ॲक्च्युली फॅमिली होती, अँड दे हॅड 3 kids, आय थिंक द गाय अँड 3 kids. त्यांची मज्जा चालू होती भरपूर. पण आय एम शुअर दॅट फादर, आय एम नॉट शुअर, ते बऱ्यापैकी यंग होते किड्स, पण तरी त्यांनी आणलं होतं. दे वर डुईंग इट. बट आय एम शुअर लाईक काही सेक्शन्समध्ये दे विल नीड मेजर, लाईक त्यांनी डॅडीने लिटरली उचलूनच ठेवायला हवं.
मी याच्या प्रिपरेशनमध्ये भरपूर रिसर्च केला होता अँड दॅट हेल्प्ड अ लॉट. मी भरपूर सारे जे काही यूट्यूबचे सगळे व्हिडिओज होते, वेदर दे वर गुड ऑर बॅड, मी सगळे पाहिले होते. बिकॉज आय न्यू की ही हाईक सोपी नाही आहे. सो आय वॉन्टेड टू बी प्रिपेअर्ड ॲज मच ॲज पॉसिबल बिफोर अटेम्प्टिंग इट. सो इथे आणखीन एक ब्लॉग सुरू झालेला आहे. ही हाईक टोटल 9 माइल्सची आहे आणि मी जसं म्हटलं की 3rd and 4th माईलच सर्वात जास्त कठीण आहे. बाकीचे सगळे पहिले 2 हाईक इट्स डिफिकल्ट बिकॉज ऑफ द इन्क्लाइन. सतत इन्क्लाइन आहे, थोडासा पण फ्लॅट सेक्शन नाही आहे. पण अदर दॅन दॅट मे बी बिकॉज आय वॉज लाईक गोईंग सो स्लोली क्राऊडमुळे, त्याच्यामुळे नंतरचा जो 3rd and 4th माईल आहे त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग असूनही एक्झर्शन झालं नाही खूप. I shouldn't say rock climbing, I should say rock scrambling because it's not rock climbing. Oh, come on. छोटंसं टनल टाईप झालं आहे दगडांमुळे, बोल्डर्समुळे. इट्स कूल. These are the natural steps. सो या नॅचरल स्टेअर्स म्हणून हे ओळखलं जातं. इट्स अमेझिंग राईट, नॅचरली कसे हे परफेक्ट स्टेप्स झालेले आहेत तयार. आमच्या पुढे एक इंडियन फॅमिली होती, एक ॲडल्ट मुलगी होती आणि आय थिंक त्यांचे मम्मी पप्पा होते. ते पप्पा चढत होते पण त्या मम्मीला थोडासा त्रास होत होता चढायला. मेचा महिना असल्यामुळे भरपूर माउंटन लॉरल होती सगळीकडेच. ही ती फॅमिली आहे, ती इंडियन फॅमिली मी जे म्हणत होती. Again.
मी जसं म्हटलं, दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ क्राऊड, की आता समोरचा जो मुलगा होता, आय न्यू परफेक्टली वेअर टू प्लेस माय फीट. सो दॅट वॉज अ बिग ॲडव्हान्टेज फॉर मी. केवढे मोठे मोठे बोल्डर्स होते, पण इथे खूप प्रचंड मोठे बोल्डर्स होते. इथे पण अजून एक लाईन लागली आहे. हा एक इंटरेस्टिंग सेक्शन होता. ज्यांची हाईट असते ना त्यांना खूप सोपं जात असेल कदाचित, पण एस्पेशली फॉर मी हाईट कमी असल्यामुळे थोडासा चॅलेंजिंग होता. बिकॉज यू हॅड टू असा तो हा जो दगड आहे त्याच्यावरती चढायला लागायचं होतं आणि यू हॅव टू सपोर्ट, म्हणजे पाय पुरत नाहीत सॉर्ट ऑफ. बट आय मेड इट. आय एम सो प्राऊड. मी कुठल्याही सेक्शनमध्ये घसरली वगैरे नाही. देर वॉज ओनली वन सेक्शन जिथे मी थोडासा माझा पाय सटकला होता, अँड दॅट वॉज ओनली बिकॉज थोडंसं ओलं होतं तिथे. आता हे पण बघायचं, इट्स लाईक कम्प्लिटली सस्पेंडेड ऑलमोस्ट. हँडवर्क खूप होतं. सो मी लिटरली त्या दगडावरती धडून त्याच्यावरती चढते. सो इथे थोडासा माझा पाय घसरला होता, बट जी मागची लेडी होती तिने माझ्या बूटला धरून ठेवलं होतं सॉर्ट ऑफ. मज्जा आली करायला. इतकं लाईक डिफरंट काइंड ऑफ चॅलेंज. इथे मी लिटरली त्या दगडावरती बसून हळूहळू सरकते. सो हिअर आय हॅव रीच द समिट. सो इथून स्लॅब्स टाईप्स होते, भरपूर मोठे मोठे स्लॅब्स टाईप्स होते. बट दिस इज द हायेस्ट पॉईंट. एक ऑफिशियल समिट अजून पुढे आहे, पण ह्या पॉईंटवर ऑलमोस्ट त्या माउंटनच्या टॉपला आपण चाललो आहे.
आधीच्या सेक्शनमध्ये कसं होतं, छोटे छोटे दगडं होती आणि त्या छोट्या छोट्या दगडांवरनं वी हॅड टू लाईक हॉप अक्रॉस और क्रॉल अक्रॉस और वॉट एव्हर. पण इथे कसं होतं, टॉपला प्रचंड मोठी मोठी दगडं होती आणि काही काही दगडांतर अशी टॉपला असल्यामुळे त्या विंड इरोजनमुळे किंवा रेन इरोजनमुळे दे वर लाईक सो स्मूथ. आणि काही काही ठिकाणी पायाला ग्रिप कुठे बसणार हे कळतच नव्हतं. सो त्याच्यामुळे वरचा चॅलेंज थोडासा वेगळा होता आणि भरपूर ठिकाणी द रॉक्स वर स्टील लाईक ऑन अन इन्क्लाइन. सो त्या स्मूथ रॉकवरनं असं सरळ सरळ चालायचं असतं. सो दॅट वॉज ऑल्सो इंटरेस्टिंग. हे जे समोरचं जे जंगल दिसतंय दॅट इज शेनांडोआ पार्क. सो हे जे ओल्ड ड्रॅग आहे दॅट इज नॉट ऑफिशियली पार्ट ऑफ द शेनांडोआ नॅशनल पार्क. म्हणजे जो माउंटन आहे दॅट इज कन्सिडर्ड पार्ट ऑफ द पार्क, बट द पार्किंग लॉट वगैरे ते सगळं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. डोंट नो हाऊ ऑल दॅट वर्क्स. सो इथे मी लंच ब्रेक घेतला होता. सो आय हॅड दिस कॉफी टाईप्स असं एक थोडंसं बार होती आणि छोटासा पार्टिकल पडला होता, बऱ्यापैकी मोठा पार्टिकल ॲक्च्युली तो. पण ती मुंगी बघा, यू कॅन टेल द डिटर्मिनेशन ऑफ ॲन्ड्स. एवढा मोठा पार्टिकल आहे पण तो पडला 2-3 वेळा तरी तिने उचलून तो नेला तिकडे. अमेझिंग राईट. तर हे मी ते खात होते, थोडंसं कॉफी टाईप्स टेस्ट होते त्याच्यामुळे त्याला बरं होतं, थोडीशी एनर्जी मिळाली त्याच्यामुळे. सो आता ह्या साईडला साऊथ साईडला थोडे थोडे ढग सुरू झाले होते, पण आय डिड नॉट गेट रेन थँकफुली. सो ह्या पॉईंटपासून हाईक बिकम्स व्हेरी व्हेरी सिम्पल. लाईक आय सेड, थोडेच असे सेक्शन होते ज्याच्यामध्ये वी हॅड लाईक स्मूथ रॉक आणि आय डिडंट स्लिप एनीवेअर, बट स्टील इट वॉज चॅलेंजिंग. पण थोडंच सेक्शनमध्ये, बिकॉज दिस इज लाईक आय सेड द समिट आणि ह्या पॉईंटच्या नंतर इट इज ऑल डाऊन हिल. सो त्याच्यामुळे दॅट वॉज गुड. सो हे ब्राईड्स नेस्ट शेल्टरकडे आपण जाणार आहोत आता. अँड दिस इज फर्स्ट ऑफ ऑल डाऊन हिल आणि बऱ्यापैकी नाईस ट्रेल होती, म्हणजे मातीची ट्रेल होती, दगडं बिगडं आता काय नव्हती उरलेली. त्याच्यामध्ये सेकंड हॅफ लाईक 5th माईलपासनं वॉज ऑल नाईस ट्रेल. आणि एस्पेशली त्याच्यानंतर तर फॉर ऑलमोस्ट 3 miles यू हॅव टू फॉलो फायर रोड. फायर रोड म्हणजे त्यावेळेला त्यांचे ट्रॅक्टर बिक्टर जायचे जे होते ते रोड्स होते. तिथे आता व्हेकल नाही जात, पण दे आर यूज्ड फॉर लाईक हायकिंग पर्पसेस. सो त्याच्यामुळे जवळजवळ 3 miles फायर रोडच होता. बट दॅट इज द रेकमेंडेड रूट, लाईक टू डू द फर्स्ट ओल्ड ड्रॅग थ्रू दी main ridge trail and then come back with the fire road, because opposite side la to climb down from all those rock scrambles is very very risky. So त्याच्यामुळे सगळे लोक असाच रूट फॉलो करतात. बट बिकॉज ऑफ फायर रोड असा थोडासा बोरिंग होता त्याच्यामुळे आणि 3 miles होता. आता बाय दिस पॉईंट वी हॅव ऑलरेडी हाईक्ड लाईक 5 to 6 miles ऑलरेडी. सो ते शेवटचे 3 miles वॉज व्हेरी व्हेरी ब्रुटल. पण थँकफुली त्या फायर रोडच्या बाजूला अशी ही स्ट्रीम होती. सो आय थिंक ऑन दी 8th mile आय टुक अ ब्रेक आणि मस्तपैकी पाय बुडवले. पाय आतापर्यंत मस्तपैकी सुजले होते ऑलमोस्ट. 9 miles चालले होते राईट. सो
मस्त स्ट्रीम होती, सो तिथे मजा केली, थोडीशी टाईमपास केला. आय एक्सपेरिमेंटेड विथ माय वॉटरप्रूफनेस ऑफ माय गोप्रो दिस टाईम. मी आतापर्यंत ॲक्च्युली केलं नव्हतं एवढं, बट दिस टाइम आई वॉज लाइक स्ट्रीम है, गोप्रो है, वाटरप्रूफ है, वाई नॉट. शेवटच्या सेक्शनमध्येही झरा असल्यामुळे थोडंसं बरं वाटलं, अदरवाईज इट वॉज लाईक ब्रूट. भरपूर सारे बटरफ्लायज होते थ्रू आउट द रस्ता, पण ऑब्व्हियसली कॅमेऱ्यामध्ये थांबत नाहीत. ह्या दिस वॉज द फर्स्ट टाईम ते शांतपणे बिचारे ते बसले होते. आणि मग शेवटच्या आफ्टर द हायकिंग ऑलमोस्ट 4 वाजले होते. मी आणखीन परत थोडासा टाईमपास केला. मला जवळजवळ 8 तास लागले हायकिंग करायला, अँड दॅट इज द रेकमेंडेड टाईम ऑल्सो बाय NPS. सो ह्या एका ओव्हरलुकमध्ये, बिकॉज यस्टरडे माझा सनसेटचा प्लॅन झाला नव्हता, सो आय अटेम्प्टेड टू डू सनसेट प्लॅन अगेन. बट ॲज यू कॅन सी क्लाउड्स होते भरपूर सारे, त्याच्यामुळे ॲक्च्युअल सनसेट काही दिसलं नाही मला. But still, it was very peaceful after a long day hike. शांतपणे बसून to see all the clouds go was very nice.